नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता आरोहीला खूप राग आलेला असतो आणि रागाने आरोही आता रमाकडे बघते आणि म्हणते की तू माझ्या बाबांना सोडून गेली होतीस आणि तू माझ्या बाबांना घराबाहेर काढलं नाही का, तेव्हा तू माझ्या तोंडासमोरही येऊ नको आणि जा इथून असे म्हणत आरोही आता रमाला ढकलून देते. ते बघून आता अक्षय आरोहीला समजावतो आणि म्हणतो की बस झालं आरोही, आता अशी चिडचिड करू नको. तेव्हा आरोही म्हणते बाबा, आता तुला मला समजावून सांगण्याची गरज नाही आहे, कारण मला आता कळालंय माझी आई किती स्वार्थी आहे ती. आणि परत आता आरोही रमाला ढकलून देते आणि म्हणते की तू जा इथून. अक्षय आरोहीला म्हणतो की आरोही, तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नको. मला जसा त्रास झाला ना तसा तू आता त्रास कशाला करून घेतेस. आणि इकडे आता आरोहीने रमाला बाहेर काढलं. यामुळे इरावती, मालविका आणि तारा तिघींनाही खूप आनंद झालेला असतो आणि तिघीही त्या गोष्टीचं सेलिब्रेट करतात आणि कोल्ड्रिंक्स घेऊ लागतात. कॉफी पितच इरावती म्हणते की रमा आणि आरोही एकमेकींसोबत भांडल्या. आरोही आणि अक्षय दोघेही रमापासून लांब गेले असे हसतच इरावती आता मालविका आणि ताराला सांगते. मालविका म्हणते की अहो इरावती मॅडम, पण ती बया तर अजून इथेच आहे, त्याचं काय करायचं. तारा म्हणते बरोबर आहे. तर इरावती म्हणते राहू दे ना मग तिला इथे, कुठेतरी ती इथे जरी असली तरी एकत्र आहे. मालविका म्हणते की कशाला राहू द्यायचं तिला इथे. तेव्हा इरावती म्हणते की कशाला म्हणजे आता मुरंब्यासाठी आपल्याला तिला इथे काही दिवस राहावं लागेल, कारण आता मुरंबा ब्रांड विकायची वेळ आली आहे असे इरावती त्यांना बोलते. आणि इरावती म्हणते की आता आरोहीसाठी अक्षयला मुरंबा ब्रांड विकावाच लागणार आहे आणि कुणाला विकतो तो आणि कसा विकतो हे आता बघावं लागणार आहे. इरावती म्हणते की आता तो मुरंबा ब्रांडना मी माझ्या नावावरती कसा करून घेते ना हे तुम्ही बघाच. आणि इकडे आता अक्षय पुन्हा आरोहीला बेडरूममध्ये वेण्या घालत असताना म्हणतो की आरोही, काल तुला खूप भीती वाटली का गं. आरोही म्हणते की हो बाबा. ती आई तर लगेच आरोही थांबते आणि म्हणते की आर के मॅडम कशी वागली तुझ्यासोबत. अक्षय म्हणतो की जाऊ दे बाळा, एवढा विचार नसतो करायचा. अक्षय म्हणतो की ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात आणि ज्याचं कंट्रोल आपल्या हातात नसतं त्या गोष्टीचा आपण विचार करायचा नसतो. आणि पटकन आता अक्षय आरोहीच्या कपाळाचा किस घेतो आणि म्हणतो की आरोही, माझ्यासाठी तू किती धावपळ केलीस, माझ्यासाठी पळालीस, किती त्रास झाला तुला आणि मला वाचवलंस तू. आणि आरोही आता विचार करत अक्षयला म्हणते की बाबा, माझं तर काही चुकत नाही आहे ना. अक्षय म्हणतो की तुझं अजिबात चुकलेलं नाही आहे. तू मला स्वतःला त्रास होऊन मदत केलीस, माझा जीव वाचवलास, आपल्या फॅमिलीसाठी तू लढलीस आणि तू आपल्या फॅमिलीचा विचार केलास असे अक्षय आरोहीला बोलतो. अक्षय म्हणतो की हे बघ आरोही, आता मला देखील काही मोठे निर्णय घ्यायचे आहेत आणि त्यासाठी आता आपण अजिबात मागे हटायचं नाही. आणि तेवढ्यात आता इरावती तिचं आवरून तिथे येते आणि आरोहीला आपल्या मिठीत घेत म्हणते की कसं आहे माझं बाळ. आणि लगेच आता दोघांनाही इरावती गुड मॉर्निंग करते. आणि इकडे आता इरावती आरोहीला म्हणते की चल, मालविकांना तुझ्या खूप छान वेण्या घालून देईल. अक्षय म्हणतो मी घातल्या. तर आरोही म्हणते नाही नाही, मला ना आता बाबाला सोडून कुठेच जायचं नाही आहे, एकतर तू माझ्यापासून लांब गेली होतीस. इरावती म्हणते की आता आले ना मी आरोही. आणि आरोही म्हणते की पिंकी प्रॉमिस, आत्या तू आम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. तर लगेच आता इरावती पिंकी प्रॉमिस देते आणि आरोही आता बाहेर निघून जाते. तेव्हा इरावती अक्षयला म्हणते की अरे आरोहीने मला सांगितलं काय घडलं ते, पण तू मला का नाही सांगितलंस. इरावती म्हणते की आणि तिथे जर मी असते ना, तर अक्षय म्हणतो की मला माहिती आहे आत्या, तिथे सुद्धा तू अशीच वागली असतीस. आणि त्यानंतर आता अक्षयला गोडी गुलाबीत घेऊन इरावती कॉटवर बसवते आणि म्हणते की अक्षय, त्या दिवशी मी तुझ्यासमोर विषय काढला होता की तू आता तुझा मुरंबा ब्रँडचं पेंडंट विकायला हवंस. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आत्या, आता तो विषय पुन्हा पुन्हा नको ना काढू, कारण तो मुरंबा ब्रँडचा पेंडंट मी नाही विकणार, कारण आता त्याची गरजही नाही आहे. तेव्हा तू हा विषय पुन्हा काढू नकोस. ते ऐकताच इरावती आता अक्षयकडे बघते. इरावती विचार करते की काहीही करून मुरंबा ब्रँडचं पेंडंट विकण्यासाठी मी अक्षयला तयार करणार म्हणजे करणारच. इरावती म्हणते की अक्षय, तुझ्या लक्षात येत नाही त्या रमाने तुला किती त्रास दिला, तुला घराबाहेर काढलं, तुझ्या फॅमिलीला घराबाहेर काढलं आणि त्या ब्रँडमधून जर तू रमाला बाजूला केलंस ना, मग तिचं काय राहणार आहे आणि तुला हे करायलाच हवं असे म्हणत इरावती आता अक्षयला समजावू लागते. आणि इरावती म्हणते की मुरंबा ब्रँडचं पेंडंट तिच्याकडे ठेवून तुला मुठीत ठेवलंय अक्षय त्या रमानी.
तेव्हा इरावती म्हणते की अक्षय, मुरांब्याचा विषय आता संपवून टाक. इरावती म्हणते की अक्षय, तुला जसं काल झालं तसं जर पुन्हा झालं तर, आणि त्या रमाचं काय, ती रमा तर साईसोबत लग्न करणार आहे, आणि उद्या जर पुन्हा तुला तसं झालं तर ती आरोहीचा हक्क तुझ्याकडून नक्की मागेल आणि आरोहीला ती तिच्याकडे घेऊन जाईल, कारण तू आरोहीला सांभाळण्यासाठी इनकॅपेबल आहेस असे ती म्हणू शकते. असा विचार इरावती आता अक्षयच्या डोक्यात आणते. आणि इरावती म्हणते की आरोहीला रमा घेऊन जाईल, आणि साईला जर आरोहीमध्ये मुलीचं प्रेमच दिसलं नाही तर मग आरोहीचं कसं होणार तुझ्या अक्षय. तेव्हा आरोहीसाठी तुला हे पेंडंट विकायलाच हवं असे इरावती अक्षयला सांगते. आणि इरावती म्हणते की अरे अक्षय, मला ना तुझी काळजी वाटते म्हणून मी सगळं बोलते, आणि त्या दिवशी मी आणलंसुद्धा होतं कस्टमर, पण तू त्या दिवशी ऐकलं नाही आहेस. इरावती म्हणते की ते पेंडंट विकून आपण मोकळं होऊयात, मी तुला खरं सांगते अक्षय. इरावती म्हणते की अक्षय, तुला मान आहे, सन्मान आहे, आणि इथून पुढे आरोहीसाठी तुला लढायचं आहे अक्षय. आणि इकडे आता इरावती म्हणते की कुठे ठेवली आहे अक्षय ती फाईल, आण बरं ती फाईल आणि सही कर. तर अक्षय आता नकारार्थी मान हलवतो. अक्षयचं मन आता काही ते सगळं करायला तयारच होत नसतं. इरावती म्हणते की जाऊ दे अक्षय, उद्या ना तुझ्यावरती जर ही वेळ आली तर तुला माझे हे शब्द आठवतील, पण त्यावेळेस तुला रमाचे पाय धरावे लागतील, एवढं लक्षात ठेव. इरावती म्हणते की अक्षय, तुला असं वाटतं की रमा सही करणार नाही म्हणून, कारण तिनंच हे सगळं करायसाठी आपल्याला भाग पाडलंय, कळतंय का तुला. इरावती म्हणते की हे बघ, तिच्यावरती आपल्याला जबरदस्ती करायची नाहीये, कारण आपण तसे लोकही नाहीयेत, पण आपल्याकडे तिने दुसरा काही पर्यायही ठेवला नाही अक्षय, याचा तू विचार केलायस का. आता इरावती म्हणते की दिवसभर बाकड्यावरती बसून आपल्या मुलांना सीमा वहिनी सांभाळते, हे तुला बघायचं आहे का. आपल्या मुलांचा विचार करायचा का ECमध्ये सह्या ठोकून ठोकून बसणाऱ्या रमाचा विचार करायचा अक्षय. इरावती म्हणते की अक्षय, आता ही विचार करण्याची वेळच राहिलेली नाहीये. अरे आपल्या डोक्यावरती छप्पर नाहीये, आणि आपल्याला खायला अन्न देखील नाहीये, आणि त्यासाठी आता आपण स्वतःचा विचार करायला हवा, आणि निर्णय घेण्याची आता हीच वेळ असल्याचे इरावती अक्षयला बोलते. स्वतःसाठी स्टँड घेऊन उभं राहण्याची हीच वेळ आहे अक्षय, तेव्हा कसला विचार करतोयस. घे ते पेंडंटची फाईल आणि कर सही, असे इरावती अक्षयला समजावते. अक्षय म्हणतो की काहीच कळत नाहीये मला, मी काय करू ते. इरावती म्हणते की अरे मी जे सांगते ना तेच कर, माझं ऐकतो अक्षय. आता इरावती म्हणते की कारण याच्यातच सगळ्यांचं भलं आहे आणि मुकादमांचं भलं आहे. आणि इरावती अक्षयला हात जोडते. तर अक्षय आता खडकन उठून उभा राहतो आणि म्हणतो की खरं आहे आत्या तुझं, आता बाकीच्यांचा विचार करण्याचं बस झालं, आता आपल्या घराचा आणि आपल्या माणसाचा विचार करण्याची वेळ आली. आणि पटकन आता अक्षय हा कपाट उघडतो आणि कपाटातून ती मुरांब्याच्या पेंडंटची फाईल बाहेर काढत ती इरावतीला देतो. इरावती खूप खुश झालेली असते. ती फाईल आपल्यासमोर धरत इरावती ती फाईल उघडते. आणि इकडे आता मालविका ही आरोहीच्या वेण्या घालत असते, केस विंचरत असते, पण केसामध्ये आता तो कंगवा अटकत असतो. तर आरोही ओरडू लागते आणि म्हणते की तुला सांगितलं होतं ना माझा कंगवा घे म्हणून. तेव्हा मालविका म्हणते गप्प बस बर का, आरोहीला त्रास होऊ लागतो. तेवढ्यात आता रमा तिथे येते आणि म्हणते की आरोही त्रास होतोय का तुला. तर आरोही म्हणते नाही नाही काही नाही होत मला. रमा मालविकाला म्हणते की आरोहीला दुखतंय. मालविका म्हणते की आरोही बाळा तुला त्रास होतोय का. तेव्हा आता आरोही म्हणते नाही नाही मला नाही त्रास होत. तेव्हा आता रमा आरोहीला म्हणते की अगं आरोही तुला दुखतंय तर सांग ना. आणि मालविका आता पुन्हा केस विंचरू लागताच आता आरोही पुन्हा ओरडते. तर रागाने रमा आरोहीच्या कडे बघत आता मालविकाच्या हातातून कंगवा घेते. आता मालविका देखील उठून उभा राहते. तर बोट करत रमा म्हणते बस झालं, आता माझ्या मुलीला त्रास द्यायचा नाही. आणि रमा आता मालविकाला म्हणते की तिला हात सुद्धा लावायचा नाहीस तू. आणि आता इकडे आरोहीला राग येतो. बोट करत आता आरोही रमाला म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का माझ्याशी बोलायचं नाही म्हणून, तू कोण आहेस माझी. तेव्हा आता रमाला धक्का बसतो. पण रमा आरोहीला म्हणते की आरोही गप्प बस. रमा म्हणते की इतक्या दिवस मी तुझं ऐकलं आरोही, तेव्हा आता तू माझं ऐकायचंस. तेव्हा आरोही म्हणते की मी तुझं ऐकणार नाही. आणि लगेच आता मोठ्याने ओरडत रमा आरोहीला म्हणते की आरोही बस कर. तर तेवढ्यात इरावती आणि अक्षय आता तिथे येतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय झालं. तेव्हा मालविका म्हणते की मी आरोहीचे केस विंचरत होते. आणि तेवढ्यात ही आली आणि हिने कंगवा फेकून दिल्याचे मालविका आता अक्षयला सांगते. इरावती म्हणते की छान, आता आमचा राग असा कंगव्यावर काढायला लागलीस का तू. तेव्हा आता लगेच अक्षय रमाला म्हणतो की तुला आता पुन्हा आमच्या घरामध्ये भांडणं लावायचं आहे का. मालविका म्हणते की अहो अक्षयजी ती चक्क डायरेक्टली धमक्या देते.
आता अक्षयला राग येतो. बोट करत अक्षय रामाला म्हणतो की तुझं हे सगळं जे काही चाललंय ना ते ताबडतोब थांबव, आणि तसंही मला तुझ्यासोबत बोलायचंच होतं. आणि लगेच अक्षय आता राग घेऊन मालविकाला म्हणतो की मालविका तू आरोहीला घेऊन आतमध्ये जा. मालविका म्हणते का? तर लगेच इरावती म्हणते की अगं जा ना, फार तर फार अर्थात दीदीला तुझ्या वेण्या घालायला सांग आरोही. तर आता हा खालचा कंगवा उचलून इरावती मालविकाकडे देते आणि आरोहीला घेऊन जायला सांगते. आणि लगेच आता रमा ही ताठ मानेने अक्षयला म्हणते की काय बोलायचं तुम्हाला. तर अक्षय रमाकडे बघतो आणि अक्षय आता बोलायला अडखळतो. तर तेवढ्यात इरावती ती तिच्याकडची फाईल अक्षयच्या समोर धरते आणि पटकन इरावती रमाकडे बघत म्हणते की अक्षयला मुरांबा ब्रांड विकायचा आहे. ते ऐकताच रमाला धक्का बसतो आणि रमा आता अक्षयकडे बघते आणि इरावतीने ती फाईल रमासमोर धरलेली असताना रमा अक्षयकडे बघते. तर अक्षय चुपचाप तिथे उभा असतो आणि आता इरावतीने अक्षयचे कान भरले हे रमाच्या लक्षात आलेले असते. इरावती म्हणते की या ब्रँडमधून जे पैसे मिळतील ना त्यातील काही पैसे तुला द्यायचेत आणि तुला भरायचेत. आणि इरावती म्हणते की त्यामुळे तुला आमच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचंय. आणि लगेच इरावतीकडे रागाने बघत रमा अक्षयला म्हणते की तुम्हाला मुरांबा ब्रँड विकायचा आहे का? इरावती म्हणते की हो मी सांगते ना तुला विकायचं आहे. तर रमा म्हणते मला त्यांच्या तोंडून ऐकायचे. आणि इकडे आता इरावती रमाला म्हणते की अक्षय जर हो म्हणाला हा ब्रँड विकण्यासाठी तर तू सही करशील का? तेव्हा रमा म्हणते की का नाही सही करणार मग मी. तेव्हा आता रमा म्हणते की माझा एकटीचा थोडाच ब्रँड आहे का तो? आमच्या दोघांचा ब्रँड आहे. तर अक्षय आता रमाकडे बघतो आणि रमा आता अक्षयकडे बघत म्हणते की हा फक्त ब्रँड नाही आहे तर आमचं प्रेम आहे. तेव्हा आता अक्षयला काय करावे आणि काय नाही कळत नसतं. आणि रमा म्हणते की हा ब्रँड बनवताना त्यामध्ये खूप प्रेम वाढलं गेलंय आणि त्यामध्ये खूप जीव लावलंय त्याला आणि खूप जपलंय. आणि इकडे आता रमा अक्षयला म्हणते की आठवतंय ना या ब्रँडसाठी तुम्ही काय काय केलंय ते. आणि रमा अक्षयला सांगते की आयुष्य संपेल असं वाटत असताना आपण हा मुरांबा ब्रँड सुरू केला होता आणि हाच होता तो आपला प्रेमाचा मुरांबा. आणि त्याच मुरांब्यामुळे पुन्हा आपल्या प्रेमाची आणि जगण्याची नवीन सुरुवात झाली होती असे रमा अक्षयला आठवून देते. आणि याच आपल्या मुरांब्याच्या ब्रँडमुळे आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली होती. ते ऐकताच अक्षयच्या डोळ्यात पाणी येते आणि रमा अक्षयला म्हणते की आठवतंय ना याच्यासाठी आपण काय काय केलंय ते. तेव्हा अक्षयला सगळं आठवतं. आणि इकडे आता रमा म्हणते की ठीक आहे तुम्हाला हा विकायचा आहे तर मग काय, पण आईला सुद्धा याच मुरांबेने बरं केलंय बरं का. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ये बाकीचं तू काही बोलू नकोस, बस झालं आता. अक्षय म्हणतो की हेच मला तू असं टॉर्चर करू नकोस कारण मला ते सहन होत नाहीये. आणि रागाने अक्षय म्हणतो तुला हेच ऐकायचंय ना तर मला ब्रँड विकायचा आहे. तेव्हा लगेच इरावती आता तिच्या हातातील पेन रामाकडे देऊ लागते आणि लगेच आता रागाने इरावती तो पेन त्या फाईलवर ठेवते. तेव्हा अक्षयकडे बघत रामा म्हणते ठीक आहे मग मी या फाईलवरती सही करते असे म्हणत सही करायला रमा ही अक्षयकडे बघून आता ती फाईल उघडते आणि रमा आता सही करायला खाली बसते आणि अक्षय इरावतीकडे बघतो. तेव्हा रमा पुन्हा अक्षयकडे बघत म्हणते की या खाली माझ्या खाली तुम्हाला सुद्धा सही करायची आणि ब्रँड तयार करायचे वेळेस तसं ठरलं होतं आपलं, आठवतंय ना तुम्हाला. तर अक्षयला आता ते आठवतं. रमा म्हणते की ही तर आपल्या प्रेमाची निशाणी आहे. तेव्हा मी एकटीने सही करून काहीच नाही होणार. तेव्हा तुम्हाला सुद्धा सही करावी लागेल. तर इरावती म्हणते की जा बाबा अक्षय लवकर आणि कर सही, नाही तर ही अजून काहीतरी फाटे फोडायची. आणि अक्षयला आता ते सगळं आठवून आता अक्षय पुन्हा खरोखर विचारात पडलेला असतो सही करावा की ना करावा. आणि लगेच आता अक्षय हा रमा शेजारी बसतो. तर अक्षयचे हात आता सही करायला थरथरू लागतात. तेव्हा रमा अक्षयचा हात धरते आणि पेन देऊन आता रमा अक्षयचा हात सही करायच्या त्या जागेवर घेऊन जाते आणि ते बघता अक्षयने आता अक्षयला पूर्वीचे दिवस आठवतात. आपण कसे रमाचे डोळे झाकून रमाला घरामध्ये आणलं होतं आणि त्याच वेळेस ती मुरांब्याची फाईल रमासमोर अक्षयने धरलेली असते आणि सांगितलेलं असतं की रमा आपण म्हणजे मी आपल्या मुरांब्याचा ब्रँड रजिस्टर केला आहे. ते ऐकून रमाला खूप आनंद झालेला असतो आणि लगेच हसतच खुश होऊन रमा म्हणते की नाव काय दिलं, पण अक्षय म्हणतो की आपलं ज्या नावावरती एकमत झालं ना तेच नाव दिलं. आणि तेवढ्यात आता रमा म्हणते की माहिती आहे मला प्रेमाचा मुरांबाच हे नाव दिलं असणार. तर अक्षय म्हणतो हो आपला हा प्रेमाचा मुरांबा. आणि त्यावेळेस अक्षयने सांगितलेलं असतं की आता ह्या प्रेमाचा मुरांबा आपण आपल्या प्रेमाने भरवायचा. आणि त्यावेळेस आता तो पेन अक्षयने रमाच्या हातात दिलेला असतो आणि असं हवेत रमा नाव लिहिलेलं असतं. तेव्हा रमा म्हणते काय केलं तुम्ही? तर अक्षय म्हणतो की सही कशी करायची ती प्रॅक्टिस करून दाखवलं रमा तुला. अक्षय म्हणतो त्याचं काय आहे ना, हा प्रेमाचा मुरांबा आपण रजिस्टर केला आहे पण या पेपर्सवरती आपल्या दोघांची सही हवी ना.
आणि त्यानंतर आता अक्षय रमाला म्हणतो की या मुरंब्याच्या ब्रँडसोबत जे जे काही महत्त्वाचे निर्णय आपण घ्यायचे ते दोघांनी मिळून घेतले जातील आणि त्यावेळेस या पेपर्सवर आपण दोघांनी असे मिळून रमा अक्षय अशी सही करायची. हे आता बोलणे अक्षयने रमाला सांगितल्याचे रमाला आणि अक्षयला दोघांनाही आठवत असतं. रमा म्हणते ते ठीक आहे, पण जे काही करायचे ते तुम्हीच करा ना. तर अक्षय म्हणतो नाही, आपण दोघांनी मिळून हा ब्रँड सुरू केलाय ना. तेव्हा आता अक्षय म्हणतो की यापुढचे पाऊलसुद्धा आता आपण एकत्रच टाकून एकत्रच निर्णय घ्यायचा. रमा म्हणते की त्याने लोक काय म्हणतील माहिती आहे का. अक्षय म्हणतो काय. रमा म्हणते की पूजेलासुद्धा एकत्र जसे बसतात तसे सहीसुद्धा हे एकत्र करतात. तेव्हा आता रमा म्हणते की नको, मग तुम्हीच करा ही सही. तर अक्षय म्हणतो की अगं रमा, उलटच हे बेस्ट आहे ना मग. आणि अक्षय म्हणतो की लोक असेही म्हणतील यांचा मुरंबा जेवढा गोड आहे ना त्याच्या कैक पिठेपटीने यांच्यामधलं प्रेमसुद्धा खूप मोठं आहे आणि गोड आहे. आणि त्यानंतर पुन्हा आता रमाच्या हातात पेन घेत रमाचा हात आपल्या हातात धरत आता रमा अक्षयने त्या पेपर्सवर सही केलेली असते आणि हे सगळं आता अक्षयला आठवते. आणि ते सगळं आठवून आता अक्षय हा रमाकडे बघतो आणि अक्षयचे हात आता ती सही करायला थरथरत असतात. तेव्हा आता रमा ही अक्षयकडे बघते आणि ते सगळं आता आठवून लगेच आता अक्षय ताडकन तिथून उठून उभा राहतो आणि म्हणतो की मुरंबा हा ब्रँड मी विकण्यासाठी सुरू केलाच नव्हता, तेव्हा मला याची गरजच नाही आहे. हा ब्रँड विकायची मला काहीच गरज नाही असे आता अक्षय इरावतीला ठणकावून सांगतो. आणि खऱ्या अर्थाने ते सगळं आठवून आता रमाचं प्रेम पुन्हा अक्षयच्या डोळ्यासमोर येऊन मुरंबा ब्रँड हा विकायचा नाही हे आता अक्षयने ठरवून मोठा निर्णय घेतलेला असतो. आणि अक्षयचा तो निर्णय ऐकताच आता इरावतीला बसलेला असतो तो सगळ्यात मोठा धक्का. तेव्हा रमा ही आता इरावतीसमोर उभा राहते आणि लगेच आता इरावतीकडे बोट करत रमा आता इरावतीला म्हणते की ज्या नात्याचा पाया घट्ट असतो त्या नात्याला बोट लावण्याचा प्रयत्न करू नकोस इरावती. आणि आता इरावतीला सुद्धा राग येतो आणि इरावतीसुद्धा रमाकडे बोट करते. आणि रमा आता इरावतीला म्हणते की यांचं तर झालं, आता नंबर आहे आरोहीचा. आणि इकडे आता आरोही ही मोबाईल खेळत असते. तर तेवढ्यात आता रमा तिथे येते तर आरोही मोबाईल बंद करते. तेव्हा रमा आरोहीला म्हणते की का बंद केलायस मोबाईल. तेव्हा आता आरोही म्हणते की तुला आम्हाला टोकायला आवडतं आणि मी तुझं काही ऐकणार नाही म्हणजे आई नाही. तर लगेच आता आरोही म्हणते की चालू कर मोबाईल. आणि त्यानंतर इकडे आता गोलू हा तिच्या आईला घेऊन आरोहीकडे येतो आणि लगेच आता गोलू आरोहीला म्हणतो की हे बघ माझा रिझल्ट आरू, मी टॉप केलाय टॉप. आणि तेवढ्यात आता आरोही हसतच खुश होऊन गोलूचे रिझल्ट बघते आणि म्हणते की गोलू मी सुद्धा टॉप केला असणार. तर तेवढ्यात आता गोलू म्हणतो की नाही आरोही, तुला खूप कमी मार्क्स मिळालेत. आणि ते ऐकताच आता आरोहीला धक्का बसतो. तर रमा ही आरोहीकडे बघते आणि आता आरोहीला खरी अर्थाने आता मोठा पश्चाताप झालेला असतो आणि आरोहीला परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळालेले असतात. आणि त्या सगळ्याची कारणं आता मोबाईल आणि हे बाकीचे वागणे आणि न ऐकणे हे आता आरोहीच्या समोर आलेलं असतं. गोलू म्हणतो की मी माझ्या आईचं दररोज ऐकतो, ती मला अभ्यास करायला सांगते, मोबाईल देत नाही मला खेळायला. आणि ह्याच गोष्टी इरावतीने अगदी त्याच्या विरुद्ध आता आरोहीला शिकवलेल्या असतात. आणि इरावती ही चांगली नसल्याचे आता आरू समोर येते. आणि खऱ्या अर्थाने रमा आपल्याला बोलत होती तेच योग्य होतं आणि आपली आई आपल्याला रागाने जे काही सांगत होती, आपल्याला मोबाईल खेळू देत नव्हती, तेच आता बरोबर होतं. आणि आपल्याला सतत अभ्यास करायला सांगायची आणि आपण आईचं ऐकलं नाही म्हणून आपल्याला कमी मार्क्स मिळाले हे आता आरोहीच्या लक्षात येऊन आरोही आता पुन्हा कशी रमाची होते आणि अक्षयला आता पुन्हा प्रेमाच्या आठवणीत घेऊन जात रमा आता पुन्हा आरोही आणि अक्षयला कशी मिळवते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.